एका बाउलमध्ये 2 वाट्या डाळीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी मिरची पावडर टाकायची, नंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची. इथे मी थोडासा पिवळा कलर वापरलाय, तुम्ही हळद पावडरही वापरू शकता. थोडंसं हिंग टाकायचं, 2 चमचे तेल टाकून घ्यायचं, नंतर 2 चमचे साखर टाकायची आणि पाणी टाकून याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं. आपण बेसन पोळीला करतो अगदी तसं करायचं. नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि ते 10 ते 15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि मीठ अगोदर वाटून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं किसलेले ते टाकायचं, नंतर थोडी कोथिंबीर टाकायची आणि अर्धी वाटी ती फुटाण्याची डाळ टाकायची आणि ह्याची कोरडी चटणी वाटून घ्यायची, ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची. नंतर तोपर्यंत भिजलेलं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं निम्मं, त्यामध्ये थोडासा इनो टाकायचा 1/2 चमचा, त्यावरती पाणी ओतून तो ॲक्टिवेट झाला सगळ्या पिठामध्ये ते मिक्स करून घ्यायचा. तोपर्यंत मी तवा तापत ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि यावरती याचा डोसा तयार करून घ्यायचा. नंतर त्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित भाजून द्यायचा. वरची बाजू कोरडी झाली की त्यावरती तेल टाकायचं आणि डोसा पलटून घ्यायचा. भाजलेल्या बाजूवरती आपल्याला चिंचेची चटणी लावायची. चिंचेची चटणी नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉसही लावू शकता. त्याच्यावरती आपण वाटलेली कोरडी चटणी पसरून द्यायची. नंतर त्यावरती आपल्याला पनीर किसायचं. पनीर किसून झाल्यानंतर त्यावरती गाजराचा किस टाकायचा आणि त्याच्यावरती नंतर चीज किसायचं. तोपर्यंत खालची बाजू भाजते, याचा आपल्याला रोल करायचा. रोल एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडायच्या. हे रोल मुलांच्या डब्यालाही तुम्ही देऊ शकता, सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर.